भोंदूगिरी करून महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या स्वयंघोषित बाबाला पोलिसांनी अटक केली असून त्याला 24 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या अडचणीत आलेल्या असतानाच दुसरीकडे अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी या भोंदूबाबाचं नाव आता जोडलं जातंय. या संदर्भात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट केली आहे आणि याच पोस्टवर आता रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या महिनाभरापूर्वी त्यांच्या बारामतीतील सहयोग बंगल्याबाहेर झालेल्या अघोरी पूजेच्या प्रकाराचा संदर्भ देत ही पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की या तारखा नीट बघा, 18, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी अनुक्रमे शिवरात्री व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाड भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमात अघोरी पूजा चालायच्या असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला. शिवाय बाबांचे भक्त त्यांच्या आदेशावरून राजकीय लाभापायी या पूजा आदेश मानून करू शकतात. मी अजितदादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती. दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते, अशा धोतांडांना धारा देत नव्हते. मात्र ह्या प्रकरणात अशोक खरातचे VSR कनेक्शन उघड झालंय. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कारने पुण्याला जाणारे दादा 28ला सकाळी VSRने कुणाच्या सल्ल्यावरून गेले. या भोंदू बाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हे चित्र स्पष्ट होईल. गोजूबावी धुके की धोका, अघोरी पूजा कोणाची, पाणी इथे पण मुरताना दिसतंय, अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून CDR तपासण्याची मागणी देखील केली. अमोल मिटकरी यांच्या याच पोस्टवर रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही. परंतु आमदार अमोलजी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसंच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसतंय. नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला तर मग ह्या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांच्या या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता, असे प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केलेत. या काळात अजितदादांच्या बंगल्याबाहेर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का, याचा तपास होणं ही गरजेचं आहे. सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही, असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. दरम्यान अशोक खरात प्रकरणाचा आता अजित पवार यांच्या विमान अपघाताशी देखील संबंध जोडला जात असून ह्या प्रकरणी आता आणखी काय माहिती समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.